क्यों आऊँ नीचे मैं? क्यों आऊँ नीचे? भाई नीचे क्यों आऊँ मैं? क्यों आऊँ नीचे मैं? डाली भाई टांग किसके खींच रहा है तू? भाई टांग भाई क्यों जाओ यार बाहर, ये क्या कर रहे हो भाई? सर इन्होंने मेरे पे जानलेवा हमला किया है, मैंने सिर्फ इनकी कंप्लेंट। रेल्वेच्या प्रवासादरम्यान जास्त पैसे आकारले जात असल्याची तक्रार केल्याच्या रागातून हेमकंत एक्सप्रेसच्या थर्ड एसी कोच मध्ये एका ब्लॉगरला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। ट्रॅव्हल ब्लॉगर विशाल शर्मा यांच्या बर्थवर चढून रेल्वेच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांचे कपडे फाडल्याचा धक्कादायक क्षण त्यांच्या व्हिडिओमध्ये कॅप्चर झालेला आहे। रेल मदत ऍप वरती त्यांनी तक्रार केल्याच्या रागातून रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी ब्लॉगर विशाल शर्मा यांच्यावर हल्ला केला असं शर्मा यांचं म्हणणे। मात्र नेमकं हे प्रकरण काय, या व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसून येतंय याविषयीचे तपशील आणि रेल्वेची यावरची प्रतिक्रिया हे सर्व आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। प्राप्त माहितीनुसार 6 मे 2025 रोजी विशाल शर्मा या ट्रॅव्हल ब्लॉगरने ऋषिकेश आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा या दरम्यान धावणारी हेमकुंत एक्सप्रेस पकडली होती। विशाल शर्मा यांनी थर्ड एसी कोच मध्ये आपलं तिकीट बुक केलं होतं। इथे पोहोचल्यावरती त्यांनी आपला व्लॉग सुरू केला। ब्लॉग सुरू केल्या त्यांनी रेल्वेमध्ये विक्री करण्यासाठी येणाऱ्या एका कर्मचाऱ्याकडून पाण्याची बॉटल खरेदी केली, कॉफी विकत घेतली, याचे सुद्धा व्हिडिओ त्यांनी काढलेले आहेत। IRCTCच्या कर्मचाऱ्यांना फक्त 15 रुपयांच्या मंजूर किमतीत रेल नीरच्या पाण्याच्या बाटल्या विकण्याची परवानगी आहे। मात्र असं असतानाही शर्मा यांना कर्मचाऱ्याकडून वंडर ॲक्वा नावाची एक बॉटल देण्यात आली आणि त्यासाठी 20 रुपये आकारण्यात आले। जेव्हा शर्मा यांनी यावरती आक्षेप घेतला तेव्हा पाण्याची बाटली विकणाऱ्या विक्रेत्याने असं सांगितलं की हे बघा सर, आमच्याकडे हेच आहे। शर्मा यांनी या प्रकरणाची रेल मदत ऍप वरती तक्रार केली। केवळ हे पाण्याचंच प्रकरण नाही तर अन्य एक उदाहरण म्हणजे जेव्हा शर्मा यांनी कॉफी विकत घेतली तेव्हा सुद्धा मूळ किंमत जी 10 रुपये अशी दाखवण्यात येत होती त्याच्या दुप्पट म्हणजे 20 रुपये किमतीत ही कॉफी विकण्यात आली। यावेळी सुद्धा शर्मा यांनी आक्षेप घेतला, मात्र त्याही वेळेस कॉफी विक्रेत्याने आमच्याकडे हेच आहे अशा पद्धतीचं उत्तर देत त्यांच्या प्रश्नाला धुडकावून लावलं। या सगळ्या प्रकरणाची जेव्हा त्यांनी रेल मदत ऍप वरती तक्रार केली तेव्हा त्यांना रेल मदत ऍप वरच असा प्रतिसाद आला होता की आम्ही या प्रकरणामध्ये लक्ष घालत आहोत। मात्र काहीच वेळाने शर्मा हे आपल्या एसी कोच मधील सीट वरती झोपलेले असताना तिथे रेल्वेचे काही कर्मचारी आले। त्यांनी त्यांना खाली उतरण्यास सांगितलं आणि जेव्हा खाली उतरण्यास विशाल शर्मा यांनी नकार दिला तेव्हा यातील एका कर्मचाऱ्याने चक्क बर्थ वरती चढून विशाल शर्मा यांना मारहाण करण्याचा प्रकार केला। या मारहाणीत विशाल शर्मा यांचे कपडे सुद्धा फाडण्यात आले। हाही व्हिडिओ विशाल यांनी आपल्या ब्लॉग मध्ये शूट केलेला आहे। कौन है कंट्रोल वाला? क्यों आऊँ नीचे मैं? क्यों आऊँ नीचे भाई मैं? भाई नीचे क्यों आऊँ मैं, बताओ ना। तो कंप्लेन मैंने पानी की थी ना, ओवर चार्ज कर रहे थे आप। क्यों आऊँ नीचे मैं? क्यों आऊँ नीचे? भाई नीचे क्यों आऊँ मैं? क्यों आऊँ नीचे मैं? नीचे क्यों आऊँ मैं? कंप्लेन किया आपकी, इसमें क्या हो गया? मैंने क्या गलत किया? मैंने कहाँ वीडियो डाली? भाई टांग किसके खींच रहा है तू? भाई टांग किसके खींच रहा है? भाई टांग किसके खींच रहा है यार? भाई मैंने कंप्लेन करी थी ना यार, मैंने सिर्फ कंप्लेन करी थी भाई। यार ये क्या ड्रामा कर रहे हैं सारे यार। भाई मैंने कंप्लेन करी थी ना पानी की सिर्फ। भाई क्यों जाऊँ यार मैं बाहर? भाई क्यों जाऊँ यार बाहर, ये क्या कर रहे हो भाई? भाई तुम मार क्यों रहे हो यार मुझे? भाई मैंने किया क्या है मुझे बताओ ना। मैंने सिर्फ कंप्लेन करी ना आपकी यार, मैंने सिर्फ आपकी कंप्लेन करी ना। मैंने सिर्फ आपकी ये क्या कर रहा है भाई तू? भाई मैंने सिर्फ कंप्लेन करी ना यार आपकी, क्या कर रहे हो यार आप? ये
हा भयानक हल्ला ज्यावेळी झाला त्यावेळी त्या कोचमधील इतर प्रवासी सुद्धा उपस्थित होते. त्यांचा सुद्धा व्हिडिओ शर्मा यांनी आपल्या ब्लॉगमध्ये जोडलाय. ते सुद्धा रेल्वे कर्मचाऱ्यांना हा विषय संपवा अशी विनंती करत होते. मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांनी विशाल शर्मा यांना अमानुषपणे मारहाण केल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी असाच एक प्रकार गीतांजली एक्सप्रेसमध्ये सुद्धा घडला होता आणि या सगळ्यावरून जेव्हा रेल्वे अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी आम्ही या प्रकरणामध्ये लक्ष देतो अशी प्रतिक्रिया दिली आहे. राहिला प्रश्न तर विशाल शर्मा यांच्या तक्रारीचा IRCTCच्या प्रवक्त्याने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचं कळतंय. तर दुसरीकडे ऑनलाईन व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओच्या खाली रेल्वे सेवा नामक एका अधिकृत हँडलने कमेंटमध्ये या प्रकरणात काय कारवाई करण्यात आली आहे याची माहिती दिली आहे. कमेंटमध्ये लिहिल्याप्रमाणे या रेल्वेतील केटररला तब्बल 5 लाखांचा दंड ठोठावण्यात आला असून त्याच्या विरुद्ध FIR सुद्धा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान हे सगळं घडत असतानाच रेल्वेमधील प्रवास सुद्धा आता सुरक्षित राहिला नाहीये का असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जातोय. अगोदरच रेल्वेमध्ये अस्वच्छतेचा प्रश्न, वेळापत्रकांचं कोलमडणं या सगळ्या समस्या असतानाच आता रेल्वे कर्मचाऱ्यांची जर अशा पद्धतीची वागणूक होत असेल तर रेल्वेमधला प्रवास हा आणखीनच असुरक्षित झालाय असं प्रवाशांचं म्हणणं आहे. या सगळ्या प्रकरणात आपली प्रवासी म्हणून नेमकी काय भूमिका आहे, काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ अधिक शेअर करा व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.